नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील व्यायामाचे महत्त्व ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। यांचं मूळ नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर। त्यांचे गुरु आकडोजी महाराज यांनी त्यांचं नाव बदलून तुकडोजी असं ठेवलं आणि त्यानंतर त्यांचं नाव तुकडोजी असंच राहिलं। तर हे तुकडोजी महाराज हे संत कवी आहेत, समाजसुधारक आहेत। अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली आणि त्यांच्या या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। आता ह्या जुन्या आपल्या काही पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की त्यांच्या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे। परंतु काही पुस्तकांमध्ये की त्या काळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही उपाधी दिलेली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये झालेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं भजन ऐकून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा आणि अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो। मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे। त्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज सुधारणा, जातीभेद, धर्मभेद, शिक्षण यासारख्या गोष्टींवरती जास्त भर दिला होता। त्यांना माहिती होतं की खेडेगावामध्ये सुद्धा खेडेगावची जनता याबद्दल सुद्धा त्यांना अनुभव होता आणि त्यामुळे त्यांनी खेडेगावांची सुधारणा व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते। खेडेगावची परिस्थिती सुधारावी, खेडेगावातील मुलांनी शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी कोणते ना कोणते व्यवसाय सुरू करावेत, उद्योग सुरू करावेत यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले होते। आणि त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो। अनेक कार्य त्यांनी त्या काळामध्ये केलेली आहेत। लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक भजनं लिहिलेली आहेत, त्यांचे अनेक कविता प्रसिद्ध आहेत, त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत आणि भजनांमधून त्यांच्या प्रत्येक भजनांमधून त्यांनी जनतेला उपदेश केलेला आहे। त्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलेलं आहे। आणि या कवितेतून आपल्याला तुकडोजी महाराज यांनी मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे। आता आपण कवितेकडे वळूया। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी। व्यायामविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजसी। व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत। व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची। या कवितेमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी व्यायाम केल्यामुळे होणारे फायदे कोणते आणि जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्याला कोणतं नुकसान होऊ शकतं याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। आता आपण कवितेचा अर्थ पाहूया।
सुरुवातीला जी मी प्रस्तावना लिहिलेली आहे, प्रस्तावनेमध्ये मी आधी महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत, जे तुम्ही कवितेचा जेव्हा अर्थ लिहिता, कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहिता, त्यामध्ये हे प्रस्तावनेचे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला उपयोगी ठरतात. हे मुद्दे आपण पाठच करून ठेवायचे. महत्त्वाचं आहे, मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. आता आपण ओळींचा अर्थ पाहूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. शब्दार्थ. व्यायाम. व्यायाम म्हणजे कसरत, कवायत. व्यायाम. व्यायाम म्हणजे कसरत, कवायत. आरोग्यदायी. आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा. ध्यानी. ध्यानी म्हणजे ध्यानात ठेवणे, लक्षात ठेवणे. सूत्र. सूत्र म्हणजे पद्धत, रीत. आळस. आळस म्हणजे सुस्ती. वैरी. वैरी याचा अर्थ आहे शत्रू. सर्वतोपरी म्हणजेच सर्व प्रकारे. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. आता आपण या ओळींचा अर्थ पाहूया. कवी आपल्याला, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना व्यायामाचे महत्त्व पटवून देत असताना, समजावून सांगताना म्हणतात की व्यायाम हा आपल्याला आरोग्य देणारा, सुखाचे आयुष्य देणारा मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे, कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे. हे सर्व जगाने सर्व प्रकारे मान्य केले आहे. व्यायामामुळे आळस दूर होतो आणि शरीर आरोग्यपूर्ण होते. सुरुवातीलाच पहा, कवीने काय आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वसामान्य माणसांना उद्देशून बोललेले आहेत की व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा, आरोग्य देणारा मित्र आहे. हे सूत्र, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि आळस हा आपल्या जीवनाचा शत्रू आहे, हे सर्व जगाने सर्व प्रकारे मान्य केलेले आहे. आपण जर व्यायाम केला तर आपल्या शरीरातला आळस हा दूर होतो, आपले शरीर चांगले होते, आपल्याला तरतरी येते किंवा आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो. आपले शरीर आरोग्यपूर्ण म्हणजे आपले आरोग्य उत्तम राहते. असे या ओळींचा अर्थ आहे. आता आपण पुढे पाहूया. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजसी. विन. व्यायाम विन. विन म्हणजे शिवाय, व्यायामाशिवाय. सात्विक. सात्विक पवित्र, शुद्ध. भोजन. भोजन म्हणजे जेवण. विकारी. विकारी म्हणजे येथे अर्थ आपण आजार असा घेतो. त्यानंतर दीपन. दीपन म्हणजे पेटणे किंवा प्रज्वलित होणे, ज्वलन होणे. अन्न. अन्न म्हणजे खाद्यपदार्थ, जे काही आपण अन्न ग्रहण करतो, खाद्यपदार्थ खातो. पचन. पचन म्हणजे जिरण्याची, पचण्याची प्रक्रिया, पचण्याची क्रिया. आता या ओळींचा आपण अर्थ पाहूया. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजसी. आता याचा आपण अर्थ पाहूया. कवी काय सांगतात आपल्याला की आपले आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्विक आहार घेत असतो. व्यायामाविन सात्विक भोजन. पण हा सात्विक आहार जरी आपण घेतला तरीही भोजनाबरोबर आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. नुसताच आपण जर सात्विक आहार घेतला, चांगलं जेवण केलं, पण त्याबरोबर जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्याला ते जेवण किंवा ते अन्न पचत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. व्यायामामुळे व्यायामे होय अग्निदीपन. आणि जर आपण व्यायाम केला, नियमित व्यायाम केला, तर आपल्या शरीरातील अग्नी हा प्रज्वलित होतो, जळतो किंवा पेटतो आणि आपण जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे, जे अन्न खाल्लेलं आहे, ते अन्न सहजपणे पचतं आणि त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
या 2 ओळींचा अर्थ पहा पुन्हा एकदा, खूप महत्त्वाचा अर्थ आहे. व्यायाम विन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजसी. व्यायामाशिवाय जर आपण चांगले भोजन केले, आपण कितीही चांगलं भोजन, कितीही आरोग्यपूर्ण जेवण केलं, पण त्याचबरोबर आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. तो व्यायाम जर आपण केला नाही, नियमित व्यायाम जर आपण केला नाही, तर ते खाल्लेलं अन्न, खाल्लेलं भोजन आपल्याला आजारी पडण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये विविध आजार निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करतं. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजसी. आणि जर आपण व्यायाम केला, योग्य नियमित व्यायाम केला, तर आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे, आपण जे काही जेवण केलेलं आहे, ते सहजपणे पचतं आणि आपले शरीर आरोग्यपूर्ण होते. आता आपण पुढे पाहूया. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामामुळे आता आपण आधी शब्दार्थ पाहूया. जडत्व म्हणजे जडपणा, शरीराचा स्थूलपणा. अंग म्हणजे शरीर. तरतरी चपळाई, उत्साह. रक्तचा समानार्थी शब्द रुधिर. हा प्रश्न नेहमी समानार्थी शब्दांमध्ये हा शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो. रक्तव्यवस्था, येथे रक्तप्रवाह. उत्तम म्हणजे उत्कृष्ट. शरीर म्हणजे देह. काया, सजीवपण म्हणजे विचारांचा जिवंतपणा, सकारात्मक विचार. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राही तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. या ओळींचा अर्थ काय? कवी म्हणतात की नेहमी आपण जर योग्य आणि नियमित व्यायाम केला, तर आपल्या शरीरामध्ये जे जडत्व आहे, जो स्थूलपणा आहे, तो दूर राहतो. व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये उत्साह येतो, तरतरी येते आणि रक्तव्यवस्था उत्तम शरीरी म्हणजे शरीरामध्ये जो काही आपला रक्तप्रवाह चालतो, तो सुरळीत चालतो. वाढे विचारी सजीवपण म्हणजे शरीरामध्ये किंवा आपला जो विचार आहे, विचार करण्याची ताकद आहे, ही सुद्धा वाढते आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो. पुन्हा एकदा अर्थ बघा, कवी काय म्हणतात की आपण जर योग्य आणि नियमित व्यायाम केला, तर आपल्या शरीरातील स्थूलपणा, आळस हा दूर होतो. आपल्या अंगामध्ये तरतरी येते, उत्साह येतो. कोणतेही काम करण्यासाठी आपल्या अंगामध्ये उत्साह येतो. आणि व्यायाम केला तर आपल्या शरीरातला रक्तप्रवाह आहे, हा सुद्धा सुरळीत चालतो. आपले आयुष्य वाढते आणि आपली विचार करण्याची ताकद वाढते. आपण सकारात्मक चांगले विचार करायला लागतो. त्या काळापासून कवींनी व्यायामाचं महत्त्व, त्या काळापासून आपल्याला प्रत्येकजण व्यायामाचं महत्त्व सांगत आहेत. आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला किती फायदा होतो याचं वर्णन कवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आता आपण पुढे पाहूया. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्तकफ वायू, जर्जर करीती अत्यंत. सशक्त म्हणजे मजबूत, ताकदवान, स्नायू मसल्स. मानव म्हणजे मनुष्य, दीर्घायू दीर्घकाळ जीवन जगणारा. हीना म्हणजे शिवाय. जर्जर म्हणजे त्रास देणे, पीडा देणे. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्तकफ वायू, जर्जर करीती अत्यंत. अर्थ आपण पाहूया. कवी काय सांगतात आपल्याला की आपण जर नियमित व्यायाम केला, योग्य व्यायाम केला, तर आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत ते मजबूत राहतात, सशक्त राहतात, बळकट राहतात आणि मानव दीर्घायुषी होतो. आपल्या शरीरामध्ये जे पित्त, कफ आणि वायू यांचं जे प्रमाण असतं, हे नेहमी संतुलित असतं. हे प्रमाण संतुलित राहण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असते? व्यायामाची गरज असते. हे प्रमाण नेहमी कमी जास्त होत असतं, पण हेच प्रमाण संतुलित ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायामाची गरज आहे. कवी इथे काय सांगतात? आपण व्यायाम केला तर आपले स्नायू सशक्त होतात,
व्यायाम केल्यामुळे माणूस दीर्घायुषी होतो. व्यायामहीन पित्त कफ वायू. पण जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरातील पित्त, कफ, वायू म्हणजे वात यांचे प्रमाण असंतुलित राहते आणि आपण वारंवार आजारी पडायला लागतो. आपण वारंवार आजारी पडतो. का आजारी पडतो? तर या तिन्ही गोष्टींचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य असणं, प्रमाणात असणं गरजेचं असतं. आणि जर आपण व्यायाम केला नाही तर हे प्रमाण पित्त, कफ आणि वायू यांचं हे प्रमाण जे आहे हे असंतुलित होतं आणि यामुळे आपल्या शरीराला ते नेहमी त्रास देत राहतात आणि आपले शरीर कायम आजारी पडत राहते. त्यामुळेच योग्य आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. पुढे पाहूया. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. प्रतिकारशक्ती, विरोध करण्याची शक्ती, आजाराला विरोध करण्याची शक्ती. स्वावलंबन, स्वतःची कामे स्वतः करणे. प्रवृत्ती म्हणजे कल, स्फूर्ती म्हणजे प्रेरणा देणारी शक्ती, कार्य म्हणजे काम. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आता आपण याचा अर्थ पाहूया. कवी काय सांगतात? योग्य आणि नियमित व्यायाम केला. आपण जर योग्य आणि नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे कोणतेही आजार आपल्याला जे होतात त्या आजार न होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जी ताकद असते ती ताकद जास्त वाढते. म्हणजे आपण कोणत्याही आजारांचा सामना करू शकतो, सहजपणे करू शकतो. त्याचबरोबर आपले सुदृढ शरीरामुळे आपण स्वतः स्वावलंबी बनतो. आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. आपल्या शरीरातील आळस दूर होतो, आपण ताजेतवाने बनतो आणि कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला उत्साह येतो. इथे कवी काय म्हणतात? शेवटी नियमित आणि योग्य व्यायामामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कोणतेही जे आजार आपल्याला होत असतील तर त्या आजारांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये वाढते आणि आपण स्वावलंबी बनतो. आपल्या शरीरातील आळस दूर होतो, आपण ताजेतवाने बनतो आणि कोणतेही काम करण्यासाठी शरीरामध्ये आपल्याला उत्साह येतो. आत्ताच्या या काळामध्ये आपल्याला व्यायामाचं महत्त्व समजलेलंच असेल. बरेच लोक व्यायामाकडे वळलेले आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात, व्यायाम करतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. कवींनी आपल्याला व्यायामाचे महत्त्व या कवितेतून पटवून दिलेलं आहे. मानवाने प्रत्येकाने व्यायाम करणं किती गरजेचं आहे अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी सोप्या शब्दामध्ये कवींनी आपल्याला वर्णन केलेलं आहे. या कवितेमधून तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात की व्यायाम करण्यामुळे होणारे फायदे कोणते आणि व्यायाम न केल्यामुळे होणारे तोटे कोणते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यायामाचे फायदे कोणकोणते आहेत? व्यायाम केल्यामुळे पोटातील अग्नी प्रज्वलित होतो. व्यायाम केल्यामुळे शरीरातील स्थूलपणा दूर होतो. व्यायाम केल्यामुळे आपले शरीर उत्साही राहते, आपण चपळ राहतो. रक्तप्रवाह सुरळीत चालतो, आपले स्नायू सशक्त होतात, आपले आयुष्य वाढते, आपली प्रतिकारशक्ती वाढते, आपण स्वावलंबी बनतो. अशी बरेचसे सकारात्मक गोष्टी आहेत या व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये होत असतात. तुम्हाला ही कविता समजलीच असेल. याचा व्यवस्थित अभ्यास करा. पुन्हा पुन्हा ही कविता वाचा, अर्थ समजून घ्या. तुम्हाला ही कविता नक्की समजेल. धन्यवाद.